ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीमद्भागवत प्रथम स्कंध अध्याय 17। आता या 17व्या अध्यायामध्ये महापराक्रमी अशा ही परीक्षिती राजास पुढे अद्भुत वैराग्य झाले हे सांगण्यासाठी त्याने केलेला कलीचा निग्रह वर्णन केला आहे। सूत म्हणाला, हे ऋषी हो, त्या सरस्वती नदीच्या तीरी अनाथाप्रमाणे ताडण होत असलेले गाय व वृषभ यांचे जोडपे राजाने पाहिले आणि राजचिन्हे धारण करून हातात दंड घेतलेला एक शूद्र कली पाहिला। त्यापैकी वृषभ धर्म अगदी कमलकंदाप्रमाणे शुभ्रवर्ण असून भयाने प्रतिक्षणे मूत्रत्यागच करीत आहे की काय अशा स्थितीने एका पायावर उभा राहिलेला असल्यामुळे त्यास क्लेश होत होते व शूद्र ताडण करीत असल्यामुळे तो अगदी थरथर कापत होता। तशीच ती गाय पृथ्वी होमद्रव्यास उत्पन्न करणारी असून शूद्राच्या लत्ता प्रहाराने अत्यंत दीन झालेली वत्सरहित धान्यादिरहित असल्यामुळे मुखावरून चाललेल्या अश्रुधारांनी युक्त आणि यज्ञकर्माच्या लोपामुळे कृश होऊन यज्ञरूप तृणाची अपेक्षा करीत होती। याप्रमाणे त्या उभयतास अवलोकन करून सुवर्णखचित रथात बसलेला तो परीक्षिती राजा आपले धनुष्य सज्ज करून मेघासारख्या गंभीर वाणीने त्या शूद्रादिकास प्रश्न करू लागला की, हे दुष्टा, तू कोण आहेस? मी या लोकांचे रक्षण करीत असता तू बलात्काराने त्या दुर्बलास ताडण करीतोस हे काय? मी राजा आहे असे म्हणशील तर तू केवळ नटासारख्या वेशाने मात्र राजा दिसतोस, पण तुझे कर्म पाहू गेले तर तू निसंशय शूद्र आहेस। अरे गांडीव धनुर्धारी अर्जुनासह वर्तमान श्रीकृष्ण दूर गेला असता निरपराधी प्राण्यांस एकांती प्रहार करणारा तू महाअपराधी कोण आहेस? तू वध करण्यास योग्य आहेस। तू तरी कमलकंदासारखा शुभ्रवर्ण व 3 पायांनी रहित असून एका पायाने लंगडत चालत आहेस, तेव्हा तू कोणी देव असून वृषभाच्या स्वरूपाने आमच्या अंतःकरणास खेद उत्पन्न करीत आहेस की काय? कारण पुरुकुलातील श्रेष्ठ राजांच्या बाहुदंडांनी रक्षण केलेल्या व भूतलावर तुझ्या वाचून दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांचे शोकाश्रू कधीही पडत नाहीत। हे कामधेनूच्या पुत्रा, तू शोक करू नकोस। शूद्रापासून तुला प्राप्त झालेले भय दूर हो। हे गोरूपिणी माते, दुष्टांचा शास्ता मी जिवंत असता तुझे कल्याण आहेच। यास्तव रुदन करू नकोस। हे साध्वी, ज्या राजाच्या राष्ट्रातील निरपराधी प्रजांस दुष्ट लोकांपासून त्रास उत्पन्न होतो त्या असावध राजाची कीर्ती, आयुष्य, भाग्य व परलोक ही सर्वही नाश पावतात। यास्तव आपल्या राष्ट्रातील पीडित झालेल्या सज्जनांची व्यथा दूर करणे हाच राजांचा मुख्य धर्म आहे। म्हणून प्राण्यांस पीडा देणाऱ्या या दुष्टांचा मी वध करीतो। हे चतुष्पादा कामधेनू पुत्रा, तुझे 3 पाय कोणी छेदिले?
कारण कृष्णसेवक राजांच्या राष्ट्रात तुझ्यासारखे दुःखी प्राणी नसावेत. हे वृषभा, तुम्हासारख्या निरपराधी साधूंचे कल्याण असो. पाय तोडून तुझे विरूपकरण करणारा व पांडवांच्या कीर्तीला दूषण लावणारा असा हा पुरुष कोण आहे ते मला सांग. निरपराधी सज्जनास जो दुःख देतो त्याला सर्व प्रकारांनी मदपासून भय उत्पन्न होते. यास्तव आम्ही दुष्ट पुरुषांचा निग्रह केला असता तुम्हा साधूंचे कल्याण होईलच. जोपर्यंत निर्भयपणे निरपराधी प्राण्यांचे ठिकाणी पीडा उत्पन्न करील तो साक्षात देव असला तरी मी स्वर्गावरून त्याचा बाहुभूषणा सुद्धा भुज उपटून खाली आणीन. आपत्काल नसून या लोके वेदमार्गाचे उल्लंघन करणाऱ्या अधार्मिक लोकांस यथाशास्त्र शासन करून स्वधर्मनिष्ठ सज्जनांचे निरंतर पालन करणे हा पांडवांचा मुख्य धर्म होय. धर्म म्हणाला, हे राजा, ज्या पांडवांच्या गुणांच्या समुदायाने षड्गुण ऐश्वर्य संपन्न अशा हे श्रीकृष्णाला दूतत्व करावयास लाविले त्या पांडवांच्या कुलात उत्पन्न झालेल्या तुमचे भयभीत लोकांच्या भयांचे निवारण करणारे हे भाषण योग्यच आहे. परंतु हे पुरुष श्रेष्ठा, ज्या पुरुषापासून प्राणीमात्रास क्लेशांची कारणे उत्पन्न होतात त्या पुरुषास आम्ही जाणत नाही. कारण आम्ही नाना प्रकारच्या मतवादी लोकांच्या निरनिराळ्या वादांनी मोहित झालो आहो. सर्व प्रकारच्या विकल्पास भेदास आपल्या ज्ञानबलाने आच्छादित करणारे कितीएक योगी आपणास सुख किंवा दुःख देणारा आत्माच आहे असे म्हणतात. दुसरे ज्योतिषे ग्रहादी रूपदेवता सुखदुःख देणाऱ्या आहेत असे म्हणतात. दुसरे मीमांसक कर्मच सुखदुःखे देते असे म्हणतात. तिसरे लोकायतिक स्वभावच सुखदुःखादिकांचा प्रभू आहे असे म्हणतात. आणि जेथे मनाचा तर्क चालत नाही व ज्याचे वाणीने वर्णन करता येत नाही अशा परमेश्वरापासूनच जगाचे उत्पत्ती स्थिती संहार होतात असा कितीएकांचा सिद्धांत आहे. तेव्हा हे राजर्षे, या नाना प्रकारच्या मतांमध्ये कोणते मत योग्य आहे याचा तू आपल्या बुद्धीने विचार कर. असे धर्म भाषण करीत असता हे ब्राह्मण श्रेष्ठा शौनका, तो सार्वभौम परीक्षिती राजा एकाग्रचित्ताने त्या धर्मवाक्याचे खरे स्वरूप जाणून मोहरहित होत असता त्याला म्हणाला की, राजा म्हणाला, हे धर्मज्ञा वृषभा, तू जाणत असून निश्चय न झाल्यासारख्या वाक्याने आपल्या घातकी पुरुषासही सुचवू नये अशा प्रकारचा धर्म सांगतोस. यावरून वृषभ रूप धारण करणारा तू धर्मच आहे. कारण अधर्माचरण करणारा जे नरकाधिक स्थान प्राप्त होते तेच त्याच्या सूचकासही प्राप्त होते. अथवा देवमायेची गती प्राणीमात्रांच्या मनास व वाणीस दुर्बोध आहे असा निश्चय आहे. म्हणून न समजल्यामुळेही आपणास दुःख देणारा अमुक असे तू मला सांगितले नसशील असो. हे धर्मा, तप, शौच, देहाची व अंतःकरणाची शुद्धी, दया व सत्य हे तुझे 4 पाय लोकात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी तप, शौच व दया हे 3 पाय स्मय, विस्मय, संग, दुस्संग,
आणि मद गर्व या अधर्माच्या 3 अंशांनी अनुक्रमाने छिन्न केले. हे धर्मा, आता या कलीमध्ये तुझा एक सत्यरूपी पाय चतुर्थांश राहिला आहे. त्याच्या योगाने पुरुषाला कसे तरी तुझे धर्माचे साधन करिता येते, परंतु त्याही तुझ्या पायास अनृत भाषणाने वृद्धिंगत झालेला हा अधर्मरूपी कली नाहीसा करण्याची इच्छा करीत आहे. आणि जिचा मोठा भार भगवंताने दूर केला आहे अशी ही गोरूपधारिणी साध्वी भूमी त्या भगवंताच्या ध्वजांकुशादी चिन्हांनी युक्त अशा पदन्यासांनी सर्वत्र शोभत आहे. ती ही साध्वी पृथ्वी सांप्रतकाळी श्रीकृष्णाने आपला त्याग केल्यामुळे पतिवियोग झालेल्या मंदभाग्य स्त्रीसारखी शोभारहित होऊन ब्राह्मण भक्तिशून्य व कपटाने राजांचा वेश धारण करणारे शूद्र माझा उपभोग करीतील या कारणाने नेत्रातून अश्रू ढाळीत रुदन करीत आहे. याप्रमाणे धर्म व भूमी, याप्रमाणे धर्म व पृथ्वी यांचे सांत्वन करून त्या महारथी परीक्षिती राजाने अधर्मास कारण अशा कलीच्या वधाकरिता तीक्ष्ण धारेचे खडग हातात ग्रहण केले. तेव्हा राजा आपणास मारण्याविषयी उद्युक्त झाला असे जाणून तो कली धारण केलेल्या राजसिंहांचा त्याग करून भयाने व्याकुळ होत असता त्या परीक्षितीच्या पायांवर मस्तक ठेवून त्यास शरण गेला. तेव्हा कली आपल्या पायावर पडला आहे असे पाहून दीनवत्सल शरणागताचे रक्षण करणारा आणि सुकीर्तीचे पात्र अशा त्या परीक्षिती राजाने करुणायुक्त होऊन त्याचा वध केला नाही आणि हास्य केल्यासारखे दाखवून असे भाषण केले की, राजा म्हणाला, हे शूद्रा, हात जोडून असणाऱ्या तुला जितनिद्र अर्जुनाचे यश संरक्षण करणाऱ्या आम्हा राजापासून किमपि भय होणार नाही. परंतु तू अधर्माचा बंधू आहे. यास्तव कोणत्याही अंशाने माझ्या क्षेत्रात संचार करू नकोस. तू राजांच्या देहात प्रवेश केलास की लागलास तुला अनुलक्षून हो लोभ, असत्य, चौर्य, दुर्जनत्व, स्वधर्मत्याग, अलक्ष्मी, कपट, कलह आणि दंभ, ढोंग या अधर्मशाखांचा समुदाय चोहोंकडे प्रवृत्त हो. मग त्या अधर्मशील राजांच्या संबंधाने प्रजाही धर्मभ्रष्ट होतात. यास्तव हे अधर्मबंधो, धर्म व सत्य यांनी वर्तणूक करण्यास योग्य अशा या ब्रह्मावर्त देशात तू वास करू नकोस. कारण ज्या ब्रह्मावर्त देशात यज्ञाचे अनुष्ठान करण्यात निपुण असे ब्राह्मणाधिक वर्ण अनेक प्रकारच्या यज्ञांनी यज्ञेश्वर स्वरूपी नारायणाचे यजन करीतात. आणि या ब्रह्मावृत क्षेत्रामध्ये यज्ञे करून आराधन केलेला स्थावर जंगमाचा आत्मा, यज्ञमूर्ती, षड्गुणैश्वर्य हरी, सर्वांच्या आत व बाहेर व्यापून राहणाऱ्या वायूसारखा सर्वांतर्यामी ईश्वर असूनही यज्ञ करणाऱ्या लोकांचे कल्याण व त्यांचे सर्व मनोरथ सफल करीतो. सूत म्हणाला, याप्रमाणे परीक्षिती राजाने आज्ञा केलेला तो कली थरथर कापू लागला आणि दंडपाणी यमाप्रमाणे हस्तात खड्ग घेऊन वध करण्याविषयी उद्युक्त झालेल्या परीक्षितीस असे बोलू लागला की,
कली म्हणाला, हे सार्वभौम राजा, तू माझ्या देशात राहू नये अशी तुझी आज्ञा झाल्यामुळे जेथे जेथे मी तुझ्या राज्यात राहावयास जातो तेथे तेथे माझ्या वधाविषयी हातात धनुष्यबाण धारण करणारा तू माझ्या दृष्टीस पडतोस. यास्तव हे धर्मपालक श्रेष्ठा, तू मला ते राहण्याचे स्थान दाखविण्यास योग्य आहेस की ज्याचे ठिकाणी तुझी आज्ञा स्वीकारून मी निश्चल स्थितीने राहील. सूत म्हणाला, हे ऋषीओ, अशी कलीने प्रार्थना केली असता त्या राजाने जेथे अनुक्रमाने असत्य, मद, काम आणि क्रूरत्व या प्रकारे 4 प्रकारचा अधर्म राहतो, ती द्यूत, मद्यपान, स्त्रीसंग आणि हिंसा अशी 4 स्थाने त्या कलीस दिली. पुनरपि 4 प्रकारच्याही अधर्माची जेथे एकत्र स्थिती असेल ते स्थान मला द्यावे अशी कलीने याचना केली असता राजाने त्यास सुवर्ण हे स्थान दिले. त्या सुवर्णापासून अनृत, मद, काम, क्रूरत्व आणि 5वे वैर ही 5ही अधर्माची कारणे घडतात. याप्रमाणे अधर्मापासून झालेला कली उत्तरानंद परीक्षित राजाने दिलेल्या या द्यूतादी 5 स्थानांचे ठिकाणी राजाची आज्ञा शिरसा मान्य करून राहिला. म्हणून उत्तरोत्तर आपल्या अभिवृद्धीची इच्छा करणाऱ्या पुरुषाने सुवर्णादी 5 विषयांचा उपभोग कधीही आसक्तीने करू नये. तसेच आपल्या वर्तनाने प्रजेस शिक्षण लावणाऱ्या धर्मशील राजाने व लोकरक्षक गुरुने विशेषे करून यांचे सेवन करू नये. नंतर राजाने त्या वृषभाचे नष्ट झालेले तप, शौच, वदया हे 3 चरण पुन्हा त्यास जोडिले. म्हणजे पृथ्वीवर तपश्चर्या, शुद्धपणा आणि दया ही पुन्हा चालू केली आणि पृथ्वीचेही सांत्वन करून तिचीही वृद्धी केली. म्हणजे तिच्यावरील शेतकी वगैरे करणारास उत्तेजन दिले. हे ऋषी हो, तो हा परीक्षिती राजा अरण्यात जावयास इच्छिणाऱ्या पितामह धर्मराजाने दिलेल्या राजयोग्य सिंहासनावर हल्लीपर्यंत विराजमान होत होता. म्हणजे धर्मराजादिकांच्या संपत्तीने शोभणारा महाकीर्तिमान व महाभाग्यवान तो सार्वभौम परीक्षिती राजर्षी हल्ली नुकताच हस्तिनापुरामध्ये राहत होता. असा अद्भुत पराक्रमी अभिमन्यूचा पुत्र हा परीक्षिती राजा होय, जो समुद्रवलयांकित पृथ्वीचे पालन करीत असता तुम्ही सहस्त्र संवत्सरात्मक सत्र करण्यासाठी दीक्षा घेऊन बसला आहात. याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातील प्रथम स्कंधामध्ये कलिनिग्रह कथनरूप हा 17वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.